नमस्कार. रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 21 ऑगस्ट 2023 मध्ये शिफ्ट 3 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्या तलाठी भरतीमधले मराठी या विषयाचे जे 25 क्वेश्चन आहेत, त्या 25 क्वेश्चनचं अनालिसिस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट टाकलेली आहे. तर प्लेलिस्टमध्ये शिफ्ट वाईज सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर ज्यांनी कोणी पाहिले नसतील त्यांनी त्या प्लेलिस्टद्वारे तुम्ही बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 21 ऑगस्ट 2023 ची शिफ्ट 3. तर चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून अचूक वाक्य बनवा. शाळा, घरी आलो की बाबा नेहमी अभ्यास शहानिशा करतात. तर कंसातील शब्द आहे शाळा आणि अभ्यास. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची शहानिशा करतात. ऑप्शन नंबर 2 आहे, शाळा घरी आलो की बाबा नेहमी अभ्यास शहानिशा करतात. ऑप्शन नंबर 3, शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाचा शहानिशा करतात. ऑप्शन नंबर 4, शाळेला घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची शहानिशा करतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची शहानिशा करतात. तर ऑप्शन 1 मध्ये शाळा म्हणजे काय, शाळेतून इथं वापरलेलं आहे करेक्ट. आणि अभ्यास म्हणजे काय, अभ्यासाची हे जे कंसातील शब्द आहे त्याची योग्य प्रकारे इथं वापर केलेला आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. तर बाकीचे जर ऑप्शन केले आपण बघितलं तर इथं शाळाला शाळाच वापरलं. तर हे वाक्य जर वाचलं आपण, शाळा घरी आलो की बाबा नेहमी अभ्यास शहानिशा करतात, तर याचा काही अर्थ लागत नाही. त्यामुळे हे इथं चुकीचं वापरलेलं आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 मध्ये शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाचा शहानिशा करतात. तर अभ्यासाचा असतं का, तर अभ्यासाचं नसतं. त्यामुळे इथं हे चुकीचं वापरलेलं आहे. तर अभ्यासाची असतं. आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये शाळेला, शाळेला हे पण इथं चुकीचं वापरलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या लावा. त्यामध्ये अ गट आहे आणि ब गट आहे. अ गटामध्ये दिलेलं आहे आसक्ती, अ, अ, त्यानंतर ऱ्हस्व, त्यानंतर सह्य आणि त्यानंतर कोमल. तर याचं आपल्याला शब्द शोधायचे आहेत ब गटामधून, याचे समानार्थी शब्द. तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा, तर ह्या प्रश्नामध्ये या चारीपैकी अ गटातल्या किंवा ब गटातल्या एक किंवा दोन जरी तुम्हाला अर्थ किंवा याचं माहीत असेल तर बाकीचे बघायची गरज नाही. मग ऑप्शन मधून आपण असा प्रश्न सोडू शकतो. आता आपल्याला ब मधलं अ गटामधलं जे ऱ्हस्व आहे त्याचं आपल्याला इथं माहित आहे, त्याचं विरुद्धार्थी शब्द. तर ऱ्हस्वचा विरुद्धार्थी शब्द काय आहे इथं, दीर्घ. म्हणजे बी ला काय येईल इथं, ऑप्शन नंबर 3 येईल, दीर्घ. त्यानंतर कोमल, जे डी आहे कोमल, तर कोमलचं काय येईल, कोमलचं येईल कठोर. तर व्ही इथं ऑप्शन येईल कठोर. कोमल म्हणजे काय, मृदू म्हणू शकतो आपण. तर इथं आपल्याला माहित आहे की बीचं 3 दिलेलं आहे आणि डीचं काय आहे ते 5. तर ऑप्शनमध्ये आपण बघूया आता. तर बीचं 3 या पण ऑप्शनमध्ये आहे, या पण ऑप्शनमध्ये आहे. तर बीचं 3 इथे पण आहे आणि डीचं इथं 2 आहे. त्यामुळे हे ऑप्शन इथं कट होईल. तर इथं बीचं 3 आहे आणि डीचं 5 आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. तर बाकीचं एचं काय होतंय, एचं 2, आसक्तीचं काय होतंय, अनासक्ती. तर आसक्तीचं अनासक्ती हे होईल आणि सीचं 1 होईल, म्हणजे काय, सह्यचं काय होईल, असह्य. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, समानार्थी शब्द ओळखा. शब्द आहे जल. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पाणी, ऑप्शन नंबर 2 कर, ऑप्शन नंबर 3 घन, ऑप्शन नंबर 4 उदक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 उदक. तर जल या शब्दाचा समानार्थी आपल्याला शब्द शोधायचा आहे. तर त्याचे बाकीचे समानार्थी शब्द इथे दिलेले आहेत. जल, नीर, तोय, वारी, सलील, अंबू हे जल याचे समानार्थी शब्द आहेत. आणि उदक हा पण समानार्थी शब्द आहे. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधोरेखित शब्द आहे दूर. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 जवळ, ऑप्शन नंबर 2 सौम्य, ऑप्शन नंबर 3 लांब,
ऑप्शन नंबर 4 परका. तर दूर याचा काय करायचं आहे आपल्याला, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर दूरचा विरुद्धार्थी शब्द आहे जवळ. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. जनात एक मनात एक म्हणीचा वाक्यात उपयोग करा. तर त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, सुशील हा जनात एक मनात एक असा अभ्यास करतो. ऑप्शन नंबर 2, जनात एक मनात एक करून भावे काका तीर्थयात्रा करतात. ऑप्शन नंबर 3, लोकांना जाऊन उपदेश करणे म्हणजे जनात एक मनात एक. ऑप्शन नंबर 4, जनाबाई सर्वांसमोर आपल्या सुनेचे तोंड भरून कौतुक करते, घरात मात्र पावलोपावली खार खाऊन असते. म्हणतात ना जनात एक मनात एक. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, की जनात एक आणि मनात एक या म्हणीचा अर्थ काय आहे, की सर्वांसमोर म्हणजे लोकांसमोर वेगळं वागणे आणि जे नंतर जेव्हा सोबत असतात तेव्हा वेगळं वागणे. जसं की आता या ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेलं आहे, जनाबाई सर्वांसमोर आपल्या सुनेचे तोंड भरून कौतुक करते, आता घरात मात्र पावलोपावली खार खाऊन असते. म्हणजेच काय, की जे लोक असतात लोकांमध्ये गेल्यावर दाखवायचं की सासू सुनेचं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे, पण घरी असताना एकमेकांचं तोंड पण पाहायचं नाही आणि असं हे करायचं म्हणजे बोलायचं पण नाही. त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. योग्य जोड्या लावा. त्यामध्ये अ गट आहे आणि ब गट आहे. अ गटामध्ये ठोकर लागणे, गाळण उडणे, दृष्ट लागणे, जगाचा निरोप घेणे. आणि ब गटामध्ये आहे नजर लागणे, अद्दल घडणे, मरण येणे, नमस्कार करणे, घाबरगुंडी उडणे. तर अ गटाचं आपण इथं लिहून घेऊया. ठोकर लागणे, त्यानंतर गाळण उडणे, त्यानंतर आहे दृष्ट लागणे, त्यानंतर आहे जगाचा निरोप घेणे. जगाचा निरोप घेणे. हे अ गटामधले आहेत. तर याचं काय, इथं ब गटामध्ये समानार्थी शब्द दिलेले आहेत. तर ते आपल्याला माहीत पाहिजे. आता आपल्याला जगाचा निरोप घेणे याचा ऑप्शनचा माहीत आहे. तर त्याचा ऑप्शन आहे काय, मरण येणे. त्यामुळे डीचं काय इथं येईल, डीचं येईल 3 नंबर. त्यानंतर दुष्ट लागणे, दुष्ट लागण्याचं पण आपल्याला माहित आहे, नजर लागणे. तर त्याचा ऑप्शन येईल ऑप्शन नंबर 1 ब गटामधून. आणि त्यानंतर गाळण उडणे, गाळण उडणे म्हणजे काय, घाबरगुंडी उडणे. त्यामुळे बीचं आहे 5, बीचं आहे 5. तर आता आपण ऑप्शनमध्ये बघूया. तर आपल्याला माहित आहे बीचं काय आहे 5, सीचं आहे 1, त्यानंतर डीचं आहे 3. तर असा कुठला ऑप्शनमध्ये आहे ते बघूया आपण. बीचं 5 तर इथं नाही येणार, हे ऑप्शन चुकीचं आहे. बीचं 5 या ऑप्शनमध्ये आहे, बीचं 5 या पण ऑप्शनमध्ये आहे, बीचं 5 या पण ऑप्शनमध्ये आहे. तर आपण सीचं बघूया. सीचं 1, तर सीचं 1 इथं आहे, सीचं 3 इथं आहे. त्यामुळे इथं नाहीये, हे ऑप्शन कट होईल. आता या 2 ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये सीचं 1-1 आहे. तर डी मध्ये काय आहे, डीचं आहे 3. तर डीचं 3 इथं आहे, पण ऑप्शन नंबर 4 मध्ये डीचं 4 दिले, त्यामुळे हे इथं चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. आणि इथं एचं काय दिलेलं आहे, एचं आहे 2 नंबर. म्हणजे काय, एचं आहे अद्दल घडणे. तर ठोकर लागणे म्हणजे अद्दल घडणे. तर ठोकर लागणे, अद्दल घडणे. त्यानंतर गाळण उडणे म्हणजे काय, घाबरगुंडी उडणे. दृष्ट लागणे म्हणजे काय, नजर लागणे. आणि जगाचा निरोप घेणे म्हणजे काय, मरण पावणे. तर असं आपण सांगू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. कुणालचे अस्थिपंजर रूप पाहून मेधा अवाक झाली. अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 निरक्षर मनुष्य, ऑप्शन नंबर 2 अत्यंत काटकुळी व्यक्ती, ऑप्शन नंबर 3 अर्धवट ज्ञान, ऑप्शन नंबर 4 निरुपयोगी व्यक्ती. तर याचं अधोरेखित शब्द कुठला आहे, अधोरेखित शब्द आहे अस्थिपंजर. तर त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अत्यंत काटकुळी व्यक्ती. म्हणजेच काय, अस्थिपंजर. तर काटकुळी व्यक्ती म्हणजे काय, एकदम आपण म्हणतो सडपातळ, सडपातळ पण म्हणू शकत नाही आपण त्याला, त्याच्यापेक्षा एकदम बारीक व्यक्ती. म्हणजे ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये नुसते हाडच दिसतात, बाकी मांस कुठं दिसत नाही, अशी व्यक्ती म्हणजे अत्यंत काटकुळी व्यक्ती. जर हवा आली तरी ती उडून जाण्यासारखी असं आपण म्हणू शकतो.
त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. सामासिक शब्दाचा विग्रह करा. शब्द आहे भोजन भाऊ. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 भोजन व भाऊ, ऑप्शन नंबर 2 भोजनापुरता भाऊ, ऑप्शन नंबर 3 भोजन आणि भाऊ, ऑप्शन नंबर 4 भोजनाचा भाऊ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 भोजनापुरता भाऊ. तर भोजन भाऊ म्हणजे काय? भोजनापुरता भाऊ हे त्याचं विग्रह आहे. तर भोजनापुरता भाऊ, भोजनापुरता भाऊ हा कुठला समास आहे? तर हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे भोजन भाऊ? तर हा आहे मध्यम पदलोपी समास. मध्यम पदलोपी समासाचं हे उदाहरण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. खालील शब्द समूह वापरून योग्य वाक्य तयार करा. शब्द आ, ई असे दिले आहेत. मध्ये आहे कोरली गेली आहे, आ मध्ये आम्हा भावंडाच्या मनात, ई मध्ये बाबांनी सांगितलेली, ई मध्ये हृदय आठवण. तर आ, ई मध्ये जे दिलेलं आहे यांचं कंबाईन करून आपल्याला एक वाक्य तयार करायचं आहे. तर हे पॅराजंबलचं उदाहरण आहे. पॅराजंबल हे इंग्लिशमध्ये असतात. म्हणजे इंग्लिशमध्ये असे ABCD मध्ये ऑप्शन दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे वाक्य तोडून दिलेले असतात. त्याचं आपल्याला एकत्रित करून योग्य अर्थाच्या दृष्टीने योग्य प्रकारे वाक्य बनवायचं असतं. तर हा प्रश्न आपण याच्या माध्यमातून सोडवल्यावर लगेच सुटतो, ऑप्शनच्या माध्यमातून. तर आता ऑप्शन नंबर 1 आहे बाबांनी सांगितलेली हृदय आठवण आम्हा भावंडाच्या मनात कोरली गेली आहे. ऑप्शन नंबर 2 आहे बाबांनी सांगितलेली कोरली गेली आहे हृदय आठवण आम्हा भावंडाच्या मनात. ऑप्शन नंबर 3 कोरली गेली आहे आम्हा भावंडाच्या मनात बाबांनी सांगितलेली हृदय आठवण. ऑप्शन नंबर 4 हृदय आठवण बाबांनी सांगितलेली कोरली गेली आहे आम्हा भावंडांच्या मनात. तर अर्थाच्या दृष्टीने आणि एकदम व्यवस्थित जे लावलेलं आहेत क्रमाने, तर ते आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये बाबांनी सांगितलेली हृदय आठवण आम्हा भावंडाच्या मनात कोरली गेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 चांगदेव पासष्टी, ऑप्शन नंबर 2 ज्ञानेश्वरी, ऑप्शन नंबर 3 दासबोध, ऑप्शन नंबर 4 अमृतानुभव. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 दासबोध. हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला नाहीये किंवा त्यांचा नाहीये. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ कोणते आहेत ते इथं दिलेले आहेत. तर हे पण महत्वाचं आहे. तर अमृतानुभव आहे, चांगदेव पासष्टी आहे, भावार्थ दीपिका त्यालाच ज्ञानेश्वरी आपण म्हणतो, आणि हरिपाठ हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे, जो की संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला नाहीये दासबोध हा ग्रंथ. दासबोध ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ते कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही कळू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. त्याने शंकराला प्रसन्न केले या वाक्याचे समापन कर्मणी प्रयोगात रूपांतर करा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 तो शंकराला प्रसन्न करतो, ऑप्शन नंबर 2 त्याचे शंकराला प्रसन्न करून झाले, ऑप्शन नंबर 3 तो शंकराला प्रसन्न करीन, ऑप्शन नंबर 4 तो शंकराला प्रसन्न करत आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 त्यांचे शंकराला प्रसन्न करून झाले. तर इथं काय करायचंय, हे जे वाक्य दिलेले वाक्य प्रश्नामध्ये त्याने शंकराला प्रसन्न केले याचं आपल्याला समापन कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतरण करायचं आहे. तर समापन कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं नेमकं, त्याची वैशिष्ट्ये काय? तर कृती पूर्ण झाल्याचे वाक्यातून सूचित होते आणि जे क्रियापद असतं ऊन, होऊन, झाला, झाली, झाले या प्रकारचं असतं. तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आपण बघितलं त्याचे शंकराला प्रसन्न करून झाले म्हणजे काय, कृती पूर्ण झालेली आहे, प्रसन्न करून झालेले म्हणजे शंकर त्याला प्रसन्न झाला असं म्हणू शकतो आपण. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. खालीलपैकी कोणता ग्रंथ महानुभव पंथीयांच्या 7 ग्रंथापैकी नाही? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 वच्छाहरण, ऑप्शन नंबर 2 सह्याद्री वर्णन, ऑप्शन नंबर 3 शिशुपालवध, ऑप्शन नंबर 4 भावार्थ रामायण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 भावार्थ रामायण हा महानुभव ग्रंथाच्या 7 ग्रंथापैकी हा नाहीये, तर हा वेगळा ग्रंथ आहे. तर जे महानुभव पंथांचे 7 ग्रंथ आहेत ते इथं दिलेले आहेत. तर 7 ग्रंथ कुठले आहेत? रुक्मिणी स्वयंवर, शिशुपालवध, उद्धव गीता, वच्छाहरण, सह्याद्री महात्म्य, वृद्धिपूर्वर्णन, ज्ञानप्रबोध हे 7 ग्रंथ महानुभव पंथीयांचे आहेत. महानुभव पंथीयांचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा.
खालील समानार्थी वाक्प्रचारांच्या जोड्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 गवगवा होणे, टिमकी वाजवणे. ऑप्शन नंबर 2 फडशा पाडणे, फस्त करणे. ऑप्शन नंबर 3 चेहरा काळवंडणे, चेहरा उतरणे. ऑप्शन नंबर 4 अर्धचंद्र देणे, गचांडी देणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 गवगवा करणे, टिमकी वाजवणे. तर आपल्याला काय करायचंय, चुकीचा पर्याय ओळखायचा आहे जोड्यामधून. तर गवगवा करणे आणि टिमकी वाजवणे अ, याचं काय आहे, चुकीचा पर्याय आहे. तर टिमकी वाजवणे म्हणजे काय? तर टिमकी वाजवणे म्हणजेच स्वतःची स्तुती करणे, स्वतःची स्तुती करणे असा त्याचा अर्थ होतो. आणि गवगवा करणे हा त्याचा वेगळा अर्थ आहे. गवगवा करणे म्हणजे जाहीर करणे किंवा प्रसिद्ध करणे असं म्हणू शकतो. तर टिमकी वाजवणे म्हणजे काय? स्वतः स्तुती करणे. आणि बाकीचे ऑप्शन तर त्याचे बरोबर आहेत. फडशा पाडणे म्हणजे फस्त करणे, चेहरा काळवंडणे म्हणजे चेहरा उतरणे आणि अर्धचंद्र देणे म्हणजे गचांडी देणे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. खालीलपैकी कोणते समासाचे वैशिष्ट्य नाही? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 2 शब्द एकत्रित येताना त्यातील वर्णांची कधीच संधी होत नाही. ऑप्शन नंबर 2 समास होताना 2 शब्दातील विभक्ती प्रत्यय किंवा 2 शब्दांना जोडणारे शब्द लोप पावतात. ऑप्शन नंबर 3 आहे एकत्रित आलेल्या शब्दसंयोगातून नवीन अर्थाचा शब्द तयार होतो. ऑप्शन नंबर 4 समासामध्ये 2 किंवा अधिक शब्द एकत्रित येतात. तर प्रश्नामध्ये काय विचारले आपल्याला, की समासाचे कोणतं वैशिष्ट्य नाहीये? त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे, की 2 शब्द एकत्रित येताना त्यातील वर्णांची कधीच संधी होत नाही. तर हे संधीमध्ये होतं. संधीमध्ये मधलं हे उदाहरण आहे आणि बाकीचे जे आहेत ऑप्शन ते समासाचे वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. काशीत मल्हारी महात्म्य या म्हणीचा अर्थ कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वाराणसीत मल्हारीची पूजा करणे. ऑप्शन नंबर 2 नको तेथे नको ती गोष्ट करणे. ऑप्शन नंबर 3 काशीत खंडोबाचे गुणगान गाणे. ऑप्शन नंबर 4 संपत्तीचे प्रदर्शन करणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 नको तिथे नको ती गोष्ट करणे. त्याचा अर्थ आहे म्हणजे या अर्थाची म्हण आहे काशीत मल्हारी महात्म्य, की तर काही लोक असतात जे नको तिथं नको त्या गोष्टी करतात. तर एखाद्या फिरायला कुठं गेलं माणूस, तर तिथं क्लिअरली मेन्शन केलेलं असतं, की इथं फोटो काढू नये. फोटो काढल्यास एवढा दंड लागलाय. तर तिथं कॅमेरा घेऊन जातात लोकं. कॅमेरा घेऊन जातात किंवा मोबाईलमध्ये फोटो काढतात. तर तिथं ती हे गोष्ट करायला पाहिजे होती का त्यांनी? तर नाही करायला पाहिजे होती. म्हणजे काय? नको तिथं नको त्या गोष्टी करणे असा या म्हणीचा अर्थ होतो, की काशीत मल्हारी महात्म्य. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. मनुष्य देह विनाशी आहे. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. अधोरेखित शब्द आहे विनाशी. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अविनाशी, ऑप्शन नंबर 2 मर्त्य, ऑप्शन नंबर 3 सुलभ, ऑप्शन नंबर 4 जरठ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अविनाशी. तर विनाशी या शब्दाचा अ, विरुद्धार्थी शब्द आहे अविनाशी. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. विनाशी म्हणजे काय? जे नाश पावणारा त्याला आपण म्हणतो विनाशी आणि अविनाशी म्हणजे काय? जो नाश न पावणारा. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. त्यामध्ये अ गट आणि ब गट आहे. अ गटामध्ये आहे अंधार, अकांत, सर्प, श्वेत. ब गटामध्ये आहे आक्रोश, ऊर्जा, पांढरे, तक्षक, तम. तर याच्या योग्य प्रकारे जोड्या लावायच्या आहेत. तर अ मध्ये आहे अंधार, त्यानंतर अकांत, त्यानंतर सर्प, त्यानंतर आहे श्वेत. तर याच्या समानार्थी शब्दाच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. तर आपल्याला माहित पाहिजे की श्वेत म्हणजे काय? पांढरे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इथं. श्वेत म्हणजे पांढरे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल सर्प म्हणजे काय? तर सर्पचं काय सांगता येईल आपल्याला, की तक्षक हा अर्थ आहे त्याचा. तक्षक म्हणजे काय? ऑप्शन नंबर 4. आणि आकांत म्हणजे काय? आक्रोश, ऑप्शन नंबर 1. आणि अंधार म्हणजे काय? अंधार म्हणजे तम, ऑप्शन नंबर 5. तर आपण अशा प्रकारे सांगू शकतो, की
अंधार म्हणजे तम, आकांत म्हणजे आक्रोश, सर्प म्हणजे तक्षक आणि श्वेत म्हणजे काय, पांढरे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्यामभट्टाची तट्टाणी या म्हणीची समानार्थी म्हण निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नाव मोठे लक्षण कोठे, ऑप्शन नंबर 2 आधीच मरकट तशात मद्य प्यायलेला, ऑप्शन नंबर 3 कोठे राजा भोज कोठे गंगू तेली, ऑप्शन नंबर 4 यथा राजा तथा प्रजा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 कोठे राजा भोज कोठे गंगू तेली. म्हणजेच काय, याची समानार्थी शब्द म्हण आहे कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्यामभट्टाची तट्टाणी. तर राजा भोज होता, राजा भोज आणि जे गंगूतेली या दोघांची म्हणजे काय, आपण म्हणू शकतो की या दोघांची बरोबरी नाही होत. म्हणजे राजा भोज हा राजा होता आणि गंगूतेली हा तेल्याचं काम करायचा. त्यामुळे राजाचं जे आहे राजाचं आपण बरोबरी नाही करू शकत, अशा आशयाची ही म्हण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. निर्गुण शब्दाचा अर्थ ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 निष्ठुर, ऑप्शन नंबर 2 गुणासहित, ऑप्शन नंबर 3 गुणहीन, ऑप्शन नंबर 4 रोगरहित. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 गुणहीन. तर निर्गुण चा अर्थ आहे गुणहीन. म्हणजे काय, की ज्याच्याकडे कुठलाही गुण नाही असं अवगुणी मनुष्य त्याला म्हणू शकतो आपण. तर त्याचा अर्थ आहे निर्गुण शब्दाचा गुणहीन. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. आई व तिच्या बाळाच्या प्रेममय नात्याचा ऋणानुबंध अत्यंत घट्ट असतो. ती कुठेही असली तरी बाळाचे आचरण, त्याची प्रत्येक हालचाल याकडे बारकाईने लक्ष देऊन असते. म्हणूनच म्हणतात ना, रिकामी जागा रिकाम्या जागी योग्य मन लिहा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 चित्त नाही थारी बावण तीर्थे करी, ऑप्शन नंबर 2 घार फिरे आकाशी तिचे लक्ष पिल्लांपाशी, ऑप्शन नंबर 3 कुडास कान ठेवी ध्यान, ऑप्शन नंबर 4 घरोघरी मातीच्या चुली. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 घार फिरे आकाशी तिचे लक्ष पिल्लांपाशी. जर ती जी घार असते ती घार आकाशामध्ये एकदम उंच उंच उडत असते, पण तिचे सर्व लक्ष जे असतं तिच्या पिल्लांकडे असतं, जे की जमिनीवर असतात. तर अशा आशयाची ही म्हण आहे. तसंच या वाक्यामध्ये काय सांगितले, की आई व तिच्या बाळाचे प्रेममय नात्याचा ऋणानुबंध अत्यंत घट असतो. म्हणजे आई कुठेही असली तरी तरी तिच्या मुलाला ती विसरत नाहीये. बारकाईने लक्ष मुलांवर असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा. खालीलपैकी कोणती वाक्यरचना व्याकरणाच्या नियमानुसार नाही. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणा जिंकला, ऑप्शन नंबर 2 वयाच्या जिंकला 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणा, ऑप्शन नंबर 3 वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणा जिंकला 16व्या वयाच्या, ऑप्शन नंबर 4 तोरणा छत्रपती शिवरायांनी जिंकला वर्षी 16व्या वयाच्या. तर इथं हे प्रश्न थोडासा चुकीचा दिलाय त्यांनी. खालीलपैकी कोणती वाक्यरचना व्याकरण नियमानुसार आहे असं पाहिजे. कारण बाकीचे जे ऑप्शन आहेत ते व्याकरणाच्या नियमानुसार नाहीत. आणि हे जे ऑप्शन नंबर 1 आहे ते व्याकरणादृष्ट्या एकदम करेक्ट ऑप्शन आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. फक्त प्रश्न आहे पाहिजे होतं, इथं नाही दिले त्यांनी, की वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणा जिंकला, आणि बाकीच्या वाक्यामध्ये हे व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा. शिवाजी महाराज सुरत लुटतात, प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्तरी प्रयोग, ऑप्शन नंबर 2 कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 3 भावे प्रयोग, ऑप्शन नंबर 4 संकर प्रयोग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 कर्तरी प्रयोग. तर शिवाजी महाराज सुरत लुटतात हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे. तर कर्तरी प्रयोग कसा ओळखतात, तर कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये आहेत, की जे क्रियापद असतं ते कर्त्याच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे ते बदलतं, आणि जे कर्ता असतो तो प्रथमेत असतो. म्हणजेच काय, कर्त्याला प्रत्यय नसतात, आणि कर्म जर असेल वाक्यात तर कर्माला प्रत्यय असतात. तर आता आपण बघितलं किंवा कर्माला प्रत्यय एखाद्या म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये नसू पण शकतात. तर याच्यामध्ये वाक्यामध्ये कर्ता कुठला आहे, तर शिवाजी महाराज
हे वाक्यातले कर्ता झाले, वाक्यातले कर्ता झाले आणि सुरत हे वाक्यातला काय झालं कर्म आणि लुटतात हे क्रियापद झालं वाक्यातलं. त्यामुळे हे वाक्य झालं कर्तरी प्रयोगाचं. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा. मृगजळ स्नान म्हणजे रिकामी जागा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पवित्र स्नान, ऑप्शन नंबर 2 अशक्य गोष्ट, ऑप्शन नंबर 3 गंगा स्नान, ऑप्शन नंबर 4 हरणाची शिकार करणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अशक्य गोष्ट. म्हणजे काय? अशक्य गोष्ट म्हणजे मृगजळ स्नान. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 संत तुकाराम, ऑप्शन नंबर 2 लोकमान्य टिळक, ऑप्शन नंबर 3 रामानुजाचार्य, ऑप्शन नंबर 4 संत तुकडोजी महाराज. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे? तर तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे. त्यांनाच तुकडोजी महाराज म्हणतात. त्यांचे काही महत्वाचे इथं ग्रंथ दिलेले आहेत किंवा साहित्य दिले आहे. जसं की ग्रामगीता, अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली हे पण महत्वाचे आहेत. हे तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. मितव्यय म्हणजे रिकामी जागा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कमतर, ऑप्शन नंबर 2 काटकसर, ऑप्शन नंबर 3 अधिक उणा, ऑप्शन नंबर 4 उणीव. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 काटकसर. तर मितव्यय याचा अर्थ आहे काटकसर करणे. काटकसर करणे म्हणजे काय? पुरून पुरून वापरणे, त्याला आपण म्हणतो काटकसर. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासोबत चॅनलला शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.